विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि त्याच्या कारणांचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की भारत हा एक खेड्यांचा देश बनलेला आहे आणि भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या जी आहे ती खेड्यामध्ये राहत असते. आणि खेड्यामध्ये महत्त्वाचं जर उदरनिर्वाहाचं साधन जर बघितलं तर आपल्याला शेती व्यवसाय हा दिसतो. आणि त्यामुळं शेती व्यवसायामध्ये जो काम करत असतो त्याला आपण शेतकरी असं म्हणत असतो. आणि हा शेतकरी शेतीच्या कामाबरोबरच आपल्याला असं दिसून येईल की काही संयुक्त उपक्रमसुद्धा करत असलेला आपल्याला दिसतो, किंवा ज्याला आपण शेती संलग्न व्यवसाय असं म्हणतो. असे शेती संलग्न व्यवसाय हे करत असतो. आणि यासाठी त्याला आपल्याला माहीत आहे की कर्जाची गरज ही लागत असते. परंतु बऱ्याच वेळा हे वापरलं जाणारं जे कर्ज आहे ते उत्पादक करण्यासाठी वापरलं जातंच असं नाही आहे, की ज्यामुळं शेतीमधली उत्पादकता वाढेल, त्या शेतकऱ्याचं स्वतःचं उत्पन्न वाढेल असं मात्र घडत नसलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे हा कर्जबाजारीपणा वाढत जात असलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं या कर्जाची गरज जी आहे ती त्याला इतर कारणासाठी सुद्धा लागत असलेले आपल्याला दिसते, की खेडेगावामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. आणि या सण उत्सव साजरे करत असताना त्याला पैशाची गरज लागत असते. आणि ही पैशाची गरजसुद्धा तो बऱ्याच वेळा जे शेती व्यवसायाच्या विकासासाठी घेतलेलं कर्ज असतं त्या कर्जातूनच या असणाऱ्या अनुत्पादक करण्यासाठी सुद्धा तो पैसा वापरला जातो. आणि त्यामुळं त्याच्यावरती बऱ्याच वेळा कर्जपणाची वेळ किंवा ग्रामीण कर्जबाजारीपणाची वेळ त्याच्यावरती येत असलेली आपल्याला दिसते. आणि बऱ्याच वेळा ही जी जुनी कर्ज आहेत ही जुनी कर्जसुद्धा त्याच्याकडून परतफेड होत नाहीत. आणि म्हणून मग हे जुनी कर्ज परतफेड करण्यासाठी सुद्धा तो नवीन कर्ज घेत असतो. आणि अशा प्रकारचं एक कर्जाचं चक्र, एका कर्जातून दुसरं कर्ज किंवा एका कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, अशी जी चक्र आहेत ही चक्र सुरू होत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं या संपूर्ण ग्रामीण कर्जबाजारीपणाचाच खऱ्या अर्थानं आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, ह्या केरळ असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या अनेक राज्यांच्यामध्ये हा कर्जबाजारीपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आपल्याला दिसतो. अगदी पश्चिम बंगाल असेल, पूर्वेकडलं जर आपण राज्य विचारात घेतलं तर ह्या राज्यांच्यामध्ये जो कर्जबाजारीपणा आहे तो अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून या कर्जबाजारीपणाच्या कारणांचा आपल्याला विचार करावायचा आहे. त्यापैकी पहिलं जर कारण आपण विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसून येईल की वंशपरंपरागत कर्ज असलेली आपल्याला दिसतात. आता वंशपरंपरागत कर्ज याचा अर्थ असा की आजोबाने घेतलेलं कर्ज हे पुढं त्यांचा असणारा नातू फेडत असलेलं आपल्याला दिसतं, नातवंड फेडत असलेले आपल्याला दिसतात, किंवा वडिलांचं कर्ज मुलगा फेडत असलेलं आपल्याला दिसतं. आणि ही कर्ज जी आहेत ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यातूनच आपण एक नवीन शब्द वापरतो की वेठबिगारी तयार होत असलेले आपल्याला दिसते, की आपल्या वडिलांनी घेतलेलं कर्ज जे आहे हे कर्ज फेडण्यासाठी मग मुलगा त्या असणाऱ्या जमीनदाराकडे किंवा मोठ्या व्यावसायिकाकडे काम करत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं तो त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे असं का चक्र तयार होत असतं तर आपल्याला दिसून येतं की अनुत्पादक करण्यासाठी जेव्हा त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की त्याची परतफेड शक्य होत नाही. म्हणजे एखाद्या सण उत्सव समारंभ यासाठी जेव्हा पैसा तो वापरला जातो तेव्हा त्याच्यातून रिटर्न्स काय मिळत नाहीत. आणि रिटर्न्स मिळत नसल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येतं की कर्जाचा बोजा आणि त्याचं असणारं व्याज हे वाढत जात असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग ते जुनं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज, आणि मग नवीन कर्ज आहे ते फेडण्यासाठी पुन्हा आणखीन वंशपरंपरागतता हे चालत असलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण म्हणतो की आपला भारतीय शेतकरी जो आहे तो भारतीय शेतकरी शेतीतच जन्मतो, शेतीतच आपल्याला असं दिसून येईल की कर्जबाजारी होतो आणि शेतीतल्याच त्या कर्जामध्ये वाढत असतो आणि कर्जाच्याच ओझ्यामध्ये तो मरण पावत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अनेक बाजू त्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात की ज्या वंशपरंपरागत कर्जांच्यामुळं तयार होत असलेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर शेवटी आपण म्हणू शकतो की भारतीय शेतकरी हा कर्जातच जन्मतो, कर्जातच वाढतो आणि कर्जाच्याच ओझ्यात मरण पावत असलेला आपल्याला दिसतो.
आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण जर बघितलं तर भारतीय शेतीची जे तुकडीकरण आहे किंवा विभागणी आहे ही सगळ्यात महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचं कारण असं की आपल्याकडे जी शेती आहे ती शेती आपल्याला वारसा हक्कानं मिळत असते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते. पण आपण अलीकडच्या काळामध्ये बघतोय की जसजशी कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत जाते तसतशी शेतीमधले सुद्धा खातेफोड होत असलेले आपल्याला दिसते. आणि मग प्रत्येकाच्या वाटेला येणारा जो जमिनीचा तुकडा आहे तो अतिशय लहान असलेला आपल्याला दिसतो. आणि त्या लहान तुकड्यावरती शेती करून त्याच्यातनं फार मोठं उत्पादन मिळवणं अशक्य गोष्ट होते. आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की या तुकडीकरणामुळं शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही, कर्जबाजारीपणा वाढत असलेला आपल्याला दिसतो. आणि घेतलेलं कर्जसुद्धा या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून परतफेड होत नाही. आणि त्यामुळं आपण पाहतो की भारतीय शेतकरी जो आहे तो या तुकडीकरणामुळं किंवा विभाजीकरणामुळं कर्जामध्ये अडकत असलेला आपल्याला दिसतो किंवा कर्जबाजारीपणा त्याच्यामध्ये निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा एक अशिक्षितपणा आहे किंवा दुर्लक्षितपणा हे असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की शेतीसाठी कर्ज घेत असतो, परंतु ते घेतलेलं कर्ज परत करण्यासाठी मात्र दुर्लक्ष करत असतो. आजचं उद्या करू किंवा परवा करू असं तो दिवसेंदिवस पुढं ढकलत जातो. आणि त्यामुळं त्याच्यावरचं व्याज जे आहे ते व्याज आपल्याला असं दिसून येतं की मोठ्या स्वरूपात वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अशिक्षितपणा आहे, अंधश्रद्धाळूपणा आहे. आणि त्यामुळं जमीन जी कसण्याची पद्धत आहे ती जी आजही परंपरागत असलेली आपल्याला दिसते. आजही आपल्या कोकणामध्ये आपण बघतो आहे की लहान लहान छोटे छोटे जमिनीचे तुकडे असलेले आपल्याला दिसतात. आणि हे छोटे छोटे तुकडे भात शेतीसाठी किंवा नाचणी उत्पादनासाठी ज्यावेळी वापरात आणले जातात त्यावेळी परंपरागत पद्धतीचा वापर केला जातो. मग शेतीची भाजवणी असेल, शेतीची मशागत असेल किंवा भात लावणीच्या पद्धती असतील, इथं कुठेही आधुनिक तंत्राचा किंवा यंत्रसामुग्रीचा वापर केला जात नाही. आणि त्यामुळं त्या जमिनीची मशागत योग्य प्रकारे होत नसल्यामुळं शेतीतून फार मोठं उत्पादन मिळत नाही. आणि उत्पादन मिळत नसल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज जे आहे ते कर्ज तो परतफेड करू शकत नाही. दुसरा भाग असा की तो बऱ्याच वेळा ही जी काही कर्ज आहेत ही कर्ज सावकाराकडून घेत असलेला आपल्याला दिसतो. आणि आपल्याला माहीत आहे की सावकार जे असतात किंवा शेतीच्या ताणावरती जे कर्ज देणारे सावकार असतात ते भरमसाठ त्याच्यावरती व्याज आकारत असतात. शेतकरी एकतर अशिक्षित असतो, निरक्षर असतो, त्यामुळं तो किती आकडे लिहितोय, काय लिहितोय किंवा कशा पद्धतीनं कागद लिहून घेतोय याचं कुठल्याही प्रकारचं त्याला ज्ञान असत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतोय की त्याचे असणारा आर्थिक नुकसान होत असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं कर्जबाजारीपणा वाढतो आहे. त्याचबरोबर पर्यावरणविषयकची परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती असलेल्या आपल्याला दिसून येतात. बऱ्याच वेळा आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला किंवा साठी उत्पादनाला वेगवेगळ्या असणाऱ्या अडचणींना सामोरं शेतकऱ्याला जावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर पर्यावरणातील बदल हे अलीकडच्या काळामध्ये असंभाव्य अशा प्रकारचे असतात, काही कळत नाही आहे. म्हणजे आता ऊन पडलं तरी नंतर पाऊस पडत असलेलं चित्र आपल्याला दिसतं आहे. त्यामुळं अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे किंवा आपल्याला असं दिसून येईल की कमी पाऊस आहे किंवा जेवढी आवश्यकता आहे तेवढं पाऊस उत्पादन पडत नाही आहे, धुकं तयार होत असतं, किडीचा प्रादुर्भाव निर्माण होत असतो. आणि त्यामुळं या पावसाळ्यातील जुगारावरतीच शेती केली जात असल्यामुळं बऱ्याच वेळा शेतकऱ्याला त्याला अपेक्षित अशा प्रकारचं उत्पन्न त्याच्यातून मिळत नाही. आणि परिपूर्ण तो निसर्गावरती किंवा नैसर्गिक घटकांच्यावरतीच अवलंबून असल्यामुळं त्याला उत्पादनाची कुठल्याही प्रकारची शाश्वती मिळत नाही. आणि त्यामुळं या अशा प्रकारच्या नैसर्गिक अडथळ्यांच्यामुळं किंवा नैसर्गिक या घटकांच्यामुळं ज्यावेळी शेतीचं नुकसान होतं त्यावेळी शेतीच्या मशागतीसाठी किंवा इतर कारणासाठी घेतलेलं कर्ज जे आहे ते कर्ज तो परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की त्याच्यावरती ही कर्जबाजारीपणाची समस्या येत असलेली आपल्याला दिसते. इतकंच नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येईल की किडींचा प्रादुर्भाव होत असतो, पूर येत असलेला आपल्याला दिसतं, नैसर्गिक आपत्त्या निर्माण होत असलेल्या दिसतात. आणि त्या सगळ्यांचा परिणाम एकच की शेती उत्पादनात घट होत असते. आणि शेती उत्पादनात ज्यावेळी घट होत असते त्यावेळी शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत असलेले आपल्याला दिसते. त्यामुळं उत्पन्न ज्यावेळी घटतं त्यावेळी ते कर्ज कसं फेड करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यासमोर तयार होत असतो. आणि त्यामुळं आपण जर बघितलं
तर आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्याला बाजारी राहावं लागतं किंवा शेतकऱ्याचा असणारा कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. आणि हे सगळं जे कर्जबाजारीपणाचं लक्षण आहे ते आपल्याला असं दिसून येईल की सावकार, सराफी पेढीवाले, दलाल असतील, व्यापारी असतील, यांच्याकडून कर्ज घेतल्यामुळं तर त्याची जास्त अडचण निर्माण होत असते. कारण याच्यावरती व्याज भरमसाठ असतं की आणि त्या प्रमाणात त्याला उत्पादन मिळत नाही. उत्पादन मिळत नसल्यामुळं ते विकून त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत नाही आणि कौटुंबिक दैनंदिन खर्च भागवून कर्जफेड करणं त्याला अशक्य होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं साहजिकच तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याचा असणाऱ्या या पर्यावरणीय घटकातील असणाऱ्या बदलांच्यामुळं किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्यामुळं सुद्धा आपण बघतो आहे की ग्रामीण कर्जबाजारीपणा वाढत असलेला आपल्याला दिसतो आहे. अकार्यक्षमता कमी करण्यामधलं अपयश असलेलं आपल्याला दिसत आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येईल की परिपूर्ण कार्यक्षमतेनं त्याचा वापर केला जात नाही. मग शेतीमध्ये काम करणारा मजूर असू दे किंवा स्वतः शेतकरी असू दे किंवा शेतीमधल्या साधनांचा असणारा वापर असू दे, तो परिपूर्ण कार्यक्षमतेनं किंवा आपण असं म्हणतो की साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर, ऑप्टिमम यूज ऑफ दी रिसोर्सेस, ते मात्र घडत नसलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं साहजिकच आपण जर बघितलं तर शेती उत्पादन वाढण्यामध्ये त्याच्या अडचणी निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसतात. जिथं शेतीचे मोठे प्लांट आहेत, जिथं आधुनिक तंत्रांचा किंवा यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो, तिथं मात्र उत्पादन चांगलं मिळतं. पण जिथं अशा प्रकारच्या तंत्राचा किंवा यंत्रसामुग्रीचा अभाव दिसतो, तिथं मात्र आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा जो आहे तो कर्जबाजारीपणा वाढत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की त्याला चांगल्या प्रकारची साधनंसुद्धा उपलब्ध होत नाहीत. आज ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं तर 5-7 लाख रुपये शेतकऱ्याकडे असायला हवेत आणि एवढी मोठी रक्कम त्याच्याकडं पॉईंट ऑफ टाईमला उपलब्ध नसते. मग त्याला त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. मग आपल्या असणाऱ्या छोट्या आकारमानाच्या शेतीसाठी एवढ्या मोठ्या ट्रॅक्टरची त्याला गरज नसते. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर मग या ट्रॅक्टरमध्ये ज्या भांडवलामध्ये पैसे त्यानं गुंतवलेले असतात कर्ज घेऊन, ते सुद्धा त्याला परतफेड करता येणं शक्य होत नाही. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर त्याचा कर्जफेड जे आहे ते कर्जफेड करण्यामध्ये अडथळे येत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं अगदी भारतामध्ये आपण जर सर्वे केला तर जवळपास 70% वरती शेतकरी हे कर्जबाजारी असलेले आपल्याला दिसतात, दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्याला फार मोठं उत्पादनातलं यश मिळत नाही. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, बदलत्या किमती आहेत, याची कुठल्याही प्रकारची शाश्वती जर आपण बघितली तर शाश्वती त्याला मिळत नाही. आणि त्यामुळं साहजिकच त्याचा कर्जबाजारीपणा जो आहे तो कर्जबाजारीपणा वाढत असलेला आपल्याला दिसतो. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं आणखीन एक कारण म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो अतिशय अल्प उत्पन्न आहे. याचं कारण असं की त्याच्या असणाऱ्या उदरनिर्वाहापुरती त्याच्या वाट्याला आलेली शेती आहे. एकतर विभाजीकरणामुळं किंवा आपल्याला असं दिसून की तुकडीकरणामुळं त्याच्या वाट्याला आलेलं शेतीचा जो तुकडा आहे तो अतिशय लहान आहे. आणि याच्यातून मिळणारं उत्पन्न जे शेतकऱ्याला आहे ते अतिशय अल्प उत्पन्न मिळत असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यातच नैसर्गिक आपत्ती आहेत, कीड आहे, बदलत्या किमती आहेत, पर्यावरणातील घटकांचे परिणाम आहेत. आणि या सगळ्यातून वाचून जे काही उत्पन्न त्याला मिळेल ते जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसून येईल की ते अतिशय अल्प असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर कौटुंबिक गरजसुद्धा त्याच्यातून भागवली जात नाही. आणि त्यामुळं त्याच्या असणाऱ्या कुटुंबासाठीच उलट कर्ज घेण्याची किंवा दैनंदिन खर्चासाठीच उलट कर्ज घेण्याची गरज हे लागत असलेले आपल्याला दिसते. मुलांचं कुपोषण वगैरे होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचे परिणाम जे आहेत ते परिणाम शेतकऱ्यांच्यामध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. अन्न न मिळाल्यामुळं मुलांचं कुपोषण होत असलेलं आपल्याला दिसतं. शारीरिक कमतरतेमुळं त्यांना अनेक प्रकारचे रोग होत असलेले आपल्याला दिसतात. हे रोग आटोक्यात आणण्यासाठी किंवा औषधोपचारासाठी त्याला पुन्हा कर्ज घ्यावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या अनेक अडचणींना सामोरं जात असल्यामुळं आणि त्याचं उत्पन्न शेतकऱ्याचं कमी असल्यामुळं साहजिकच शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढत जात असलेला आपल्याला दिसतो आहे. उच्च व्याजदर असलेले आपल्याला दिसून येतात. आता हे शेतकरी जे आहेत
ते आपल्याला असं दिसून की फारसे बँकेकडे जात नाहीत, कारण बँकेच्या क्लिष्ट प्रक्रिया असलेल्या आपल्याला दिसतात. त्यांचा फॉर्म जर आपण बघितला तर तो क्लिष्ट असलेला आपल्याला दिसतो. शेतकरी आमचा अशिक्षित असलेला आपल्याला दिसून येतो, त्याला तो नीटसा भरता येत नाही. आणि बँकाही फारसे मोठे शेतकऱ्याला कर्ज द्यायला इच्छुक नसतात. याचं कारण असं की सगळी शेतीच त्याची पावसावरती किंवा नैसर्गिक घटकांच्यावरती अवलंबून असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळं त्याला मग मार्ग काय राहतो, तर मग इकडं सावकारांच्याकडे जाणं किंवा आपल्याला असं दिसून की व्यापारी दलालांच्याकडे जाणं. आणि यांच्याकडून ज्यावेळी तो कर्ज घेतोय त्यावेळी आपल्याला असं दिसून की ते अतिशय उच्च व्याजदर असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर अगदी 10% ते 30% व्याजदर त्याच्यावरती आकारले जातात. त्यामुळे व्याजच त्याला फेडणं मुश्किल अवस्था होत असलेली आपल्याला दिसते. मुद्दल तरी वेगळाच विषय आहे. म्हणजे इतका तो कर्जबाजारी राहत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जे म्हणतो आहे की आजोबाने घेतलेलं कर्ज मुलगा फेडतो आहे आणि मुलगाचं कर्ज आपल्याला असं दिसून की त्याचा मुलगा फेडतो आहे. ही जी काही चक्रावळ तयार होते हे अतिशय उच्च व्याजदरामुळे तयार होत असलेले आपल्याला दिसते. कारण त्याच्या मिळणाऱ्या अल्पशा उत्पन्नामधून कौटुंबिक खर्च भागून राहिलेल्या उर्वरित उत्पन्नातून त्याला कर्जफेड करणं ही शक्य होत नाही. तो केवळ व्याजच देत राहतो. मुद्दल तशीच त्याच्या अंगावरती राहत असलेली आपल्याला दिसते. आणि एक प्रकारचा कर्जाचा भार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. रूढी आणि परंपरा याच्यावरील सुद्धा अवास्तव खर्च असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे की भारत हा एक संस्कृतीप्रिय असणारा देश आहे. एक भारताची एक वेगळी संस्कृती आहे. मग आपल्यामध्ये रूढी प्रथा परंपरा असलेल्या आपल्याला दिसतात. सण उत्सव हे कार्यक्रम असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या प्रत्येक गोष्टी भारतीय लोक अगदी उत्स्फूर्तपणे करत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं शेतकरीसुद्धा आपलाच एक घटक आहे आणि तो सुद्धा हे सगळे वेगवेगळे सण जे आहेत तो साजरे करत असलेला आपल्याला दिसतो. पण या साजरे करत असताना लागणारी जी आर्थिक गरज आहे ही आर्थिक गरज त्याची कशी पूर्ण होणार. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा त्याला आपल्याला असं दिसून येतं की कर्ज घ्यावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण जगराष्ट्रीबरोबर त्याला चालणं तरी क्रमप्राप्त आहे. म्हणजे जी काय आपली रूढी आहे, जी काय प्रथा आहे, जी काय परंपरा आहे याच्याबरोबर त्याला जावं लागत असतं. आणि याच्यासाठी जो खर्च करावा लागत असतो तो खर्च मात्र त्याच्या अल्पशा शेतीच्या उत्पन्नातून भागत नसतो. आणि म्हणून मग त्याला सावकारांच्याकडून किंवा आपल्याला असं दिसून की व्यापारी दलालांच्याकडून कर्ज घ्यावं लागत असतं. आणि त्यामुळं या अशा प्रकारच्या अनुत्पादक कारणासाठी ज्यावेळी तो कर्ज घेत असतो त्यावेळी मात्र आपल्याला असं दिसून येईल की तिची परतफेड करणं मात्र त्याला अशक्य होत असतं. आणि त्यामुळं त्याचा कर्जबाजारीपणा जो आहे हा कर्जबाजारीपणा आपल्याला असं दिसून येईल की वाढत जात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे कर्ज जे आहे हे कर्जच अनुत्पादक करण्यासाठी घेतल्यामुळं त्याच्या परतफेडीसाठी पुन्हा त्याला नव्यानं कर्ज घ्यावे लागत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एका कर्जातून दुसरं कर्ज हे त्याच्यामध्ये तयार होत असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतरचा मुद्दा जर आपण कर्जबाजारीपणाचा ग्रामीण बघितला तर अतिशय कमी मालाची किंमत असलेली आपल्याला दिसून येते. आज शेतकऱ्यांच्या मालाचा भाव जर आपण बघितले तर प्रत्येक वेळी कुठं कांद्याचे भाव गडगडलेले आहेत, कुठं टमॅटोचे भाव गडगडलेले आहेत, कुठं गव्हाचे दर कमी झालेले आहेत, अन्नधान्याचे दर कमी झालेले आहेत, डाळीचे दर कमी झालेले आहेत. तूर डाळीचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा तयार झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जे काय उत्पादन खर्च केलेला आहे ते तरी किमान भरून निघावं इतकी किंमत मिळाली पाहिजे. पण तीसुद्धा त्याला किंमत मिळत नाही आहे. कारण त्याला फार मोठा हमीभाव मिळत नाही आहे. आणि जरी शासनानं हमीभाव दिला तरी शासन काय सगळंच खरेदी करू शकत नाही आहे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा असणाऱ्या स्थानिक बाजारपेठेमध्येच माल विकावा लागत असलेला आपल्याला दिसतो. आणि एकाच वेळी तशाच प्रकारचा माल ज्यावेळी स्थानिक बाजारपेठेमध्ये येतो त्यावेळी साहजिकच मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो. आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त आला की त्याची किंमत कमी होत असते. हे आपण अर्थशास्त्रामध्ये वेळोवेळी शिकलेलं आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर किंमत कमी होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तात्काळ उत्पादन निघाल्या त्याला विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यामुळं अनेक शेतकरी आपल्याकडील असणारं जे उत्पादन आहे ते विक्रीसाठी लवकरात लवकर बाजारामध्ये आणतात. आणि बाजारामध्ये एकाच प्रकारच्या उत्पादनाचं मोठ्या स्वरूपातलं असणारा पुरवठा तयार होतो आणि तेवढ्या प्रमाणात त्याला मागणी नाही. आणि मग लोक आपल्याला माहीत आहे की कमी किमतीमध्ये ते खरेदी करत असलेले आपल्याला दिसतात. आणि इथंच खरं शेतकऱ्याचं नुकसान होत असलेलं दिसतं. कारण शेतकऱ्याची इथं सौदाशक्ती टिकून राहत नाही.
आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की बाजारात येईल त्या किमतीला तो माल विकत असतो आणि त्या किमतीमध्ये त्याचा उत्पादन खर्चसुद्धा काही वेळा भरून निघत नाही. मग कर्जफेड तर राहिली दूरच. आणि त्यामुळं जे काही खर्च केलेला आहे तोच भरून निघत नसल्यामुळं ज्या कारणासाठी त्यानं कर्ज घेतलेलं असतं त्याचीसुद्धा परतफेड त्याला करता येत नसलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं बी बियाणांचा खर्च असेल, अवजारांचा खर्च असेल किंवा जंतुनाशकं कीटकनाशकांचा खर्च असेल, रासायनिक खतांचा खर्च असेल, हे सगळं जे आहे ते आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये घडत असलेलं आपल्याला दिसतं आणि शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. शेवटचा मुद्दा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा की औषध उपचारावर वाढता खर्च आहे. आजारपण आपल्याला माहीत आहे की कोणालाही सांगून येत नाही आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यामधले शारीरिक दोष निर्माण होत असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि अलीकडच्या असणाऱ्या ह्या सगळ्या प्रदूषणकारी घटकांच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे विकार म्हणा, आजार म्हणा, रोगराई म्हणा ही निर्माण होत असलेले आपल्याला दिसते. आणि ह्या औषध उपचारावरतीच त्याचा खर्च प्रचंड प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे इतकी प्रचंड मोठी बिलं जी आहेत ती बिलं त्याला त्याच्या उत्पन्नामधून भागवणं शक्य होत नाही. आणि मग कुठंतरी जमिनीच्या तारणावरती कर्ज घे, कुठंतरी शेतीतील असणाऱ्या पिकाच्या तारणावरती कर्ज घे किंवा कुठून तरी दलालाकडून किंवा व्यापाऱ्याकडून कर्ज घे आणि याच्यातूनच त्याला औषध उपचाराचा खर्च भागवावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये एकतर उपचार व्यवस्था फारशा चांगल्या नसतात किंवा फार मोठी रुग्णालये चांगल्या उपलब्ध नसतात, आरोग्य केंद्र फारशी चांगल्या प्रकारे चालू नसतात. मग त्याला औषध उपचारासाठी शहरी भागाकडे धाव घ्यावी लागते. आणि शहरामध्ये आपण बघतो आहे की जे काय खाजगी दवाखाने आहेत हे प्रचंड प्रमाणात बिलं आकारत असलेले आपल्याला दिसतात की त्याच्यामध्ये शेतकरी हा मोडून पडलेला आपल्याला दिसतो किंवा त्याला ते बिलं त्याच्या उत्पन्नातून भागवणं शक्य होत नाही. मग कुठंतरी जमिनीचा तुकडा आहे तो घाण ठेव आणि त्याच्या आधारावरती कर्ज घे किंवा शेतीत उभं पीक आहे त्या उभ्या पिकाच्या असणाऱ्या आधारावरती पीक कर्ज घे. अशा प्रकारची अवस्था त्याची निर्माण होत असते आणि त्यामुळं त्याचा कर्जबाजारीपणा जो आहे तो कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकाचा ज्यावेळी आपण विचार करतो आहोत त्यावेळीसुद्धा आपल्याला हे दिसून येते की भारतीय शेतकरी आजही कर्जातच जन्मतोय, कर्जातच वाढतोय आणि कर्जाच्या ओझ्यामध्ये तो मरण पावत असलेला आपल्याला दिसून येतो.